लाडकी बहीण योजना दिवाळीचा बोनस या ठिकाणी तुम्हाला येणार आहे। कोणत्या ताईंना कोणत्या महिलांना या ठिकाणी बोनस भेटणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। किती रुपये बोनस असेल, कधी भेटणार आहेत, कोणत्या ताई पात्र असणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आणि ज्या ताईंना अजून 1 रुपया आला नसेल काळजी करायची कारण नाहीये। आज जवळजवळ 12-13 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत। राहिली गोष्ट आता राहिली 30-40 लाख ताईंची बाकी आहेत। त्यांना या येणाऱ्या 7 ते 8 दिवसांमध्ये पैसे भेटणार आहेत। काळजी करायची गरज नाहीये। आज कुणाकुणाला पैसे भेटले एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। ज्या ज्या ताईंना आज पैसे भेटले आहेत काय त्यांना दिवाळी बोनस भेटणार आहे का नाही ते पण मी सांगणार आहे। किती रुपये दिवाळी बोनस असणार आहे ते पण सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारा। आणि ज्यांना आज पैसे भेटले, ज्या खूप ताई नाराज होत्या बघा, ताई हसत आहेत, खूप ताई आनंदी झालेल्या आहेत। ज्या ज्या ताईंना पैसे भेटलेत, ज्या ज्या ताई अगोदर नाराज होत्या, दुःखी होत्या, लवकर लवकर लाईक मारायचंय पट पट पट। आज आनंद झालाय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कोणत्या कोणत्या ताईला आज आनंद झालेला आहे, खुशखबर भेटली आहे, आनंदाची बातमी भेटली, एकदा पटपट सांगायचं आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, प्रत्येक जिल्ह्याच्या ताईंना आज पैसे भेटलेले आहेत। जर तुम्हाला अजून पैसे भेटले नसतील एकदा तुमचं नाव, कधी अप्रूव्हल आलं तर अप्रूव्हल येणं खूप महत्वाचं आहे। डेट सांगा, लक्षात घ्या। जर तुम्हाला अप्रूव्हल ची डेट या ठिकाणी व्यवस्थित सांगितली तर मला चेक करता येईल तुम्हाला पैसे काय येत नाहीत। ज्या ताईंना पैसे अजून आले नसतील त्यांनी अप्रूव्हल ची डेट मला सांगायची आहे। डीबीटी कधी कंप्लीट झालं ते सांगायचंय। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आधार कार्डला कुणी जॉईंट अकाउंट जोडलेलं आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की जॉईंट अकाउंटच्या ताईंचा या ठिकाणी नवीन नियम आलेला आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या ताईंना अजून पैसा आला नाही, ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नाही, किंवा ज्या ताईंना पहिल्या दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले होते, तिसऱ्या टप्प्यात 1,500 रुपये भेटले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की जर तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटले असतील तरच तुम्हाला पुढचा 3,000 रुपयाचा हप्ता भेटणार आहे। या ठिकाणी साम टीव्हीची न्यूज तुम्हाला पाहायला मिळेल। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, काही जण म्हणतायत की 4,500 रुपये भेटतील दिवाळी बोनस, काही म्हणतात 3,000 भेटतील, काही म्हणतात 2,500 भेटतील। तर सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत, काळजी करू नका, पैसे तर भेटणार आहेत। ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी साम टीव्हीचे तुमच्या समोर दिसते। दिवाळी लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये, या ठिकाणी साम टीव्हीची ही न्यूज आहे। सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता छान स्वरूपात। अजितदादा पवार यांनी पण या ठिकाणी मोठी घोषणा करून टाकलेली आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे या ठिकाणी पाहायला मिळतील। दिवाळी बोनस तर तुम्हाला भेटूनच जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला नोव्हेंबरचे पण पैसे ऍडव्हान्स मध्ये भेटणार आहेत। खूप महत्वाची गोष्ट आहे। बऱ्याच ताईंना असं वाटत असेल की सर किती भेटतील, दिवाळी बोनस भेटेल 1,500 रुपये, त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये, नोव्हेंबर महिन्याचे 1,500, 4,500 रुपये भेटणार का? यस, कुणाकुणाला 4,500 पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। किंवा दिवाळी बोनस तुम्हाला किती पाहिजे सांगा। ज्या ताईंना 3 हप्ते आलेत त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुम्हाला सांगा, तुमचं एकदा मत बघायचंय मला, कोणत्या कोणत्या ताईला किती रुपये पाहिजेत, कोणी लगेच पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 1,500 रुपये पाहिजेत का बोनस? बघा, बोनस 1,500 पाहिजे का तुम्हाला 3,000 रुपये पाहिजेत? कोणत्या कोणत्या ताईला 3,000 रुपये पाहिजेत आणि कोणत्या ताईला 4,500 रुपये पाहिजेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कोणता बोनस तुम्हाला आवडेल भेटायला? 1,500 रुपये भेटायला आवडेल का 3,000 भेटेल का 4,500? पटपट कमेंट येईल 4,500। चला बघूया कोण सगळ्यात जास्त। 1,500 पाहिजेत तुम्हाला का 3,000 पाहिजेत का 4,500 पाहिजेत? सगळ्या गोष्टीच्या मी या ठिकाणी प्रूफ के साथ दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे। काळजी करायची कारण नाहीये। सगळ्यांना या ठिकाणी दिवाळीचा मोठा बोनस भेटणार आहे। चला बघूया। सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी बघूया। काय काय प्रश्न आले ते सगळ्यांचे आपण बघूया। दादा, मला आणि वहिनींना आज रात्री 10:30 वाजता 1,500 रुपये आले आहे। खूप खूप खुश झालो आहोत आम्ही आणि तुमचे खूप खूप धन्यवाद दादा। तुम्ही खूप छान समजावून माहिती सांगतात। असेच व्हिडिओ माहिती आम्हाला सांगत जा। मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा, अदितीताई, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना मनापासून धन्यवाद।
ही योजना सर्वांसाठी नेहमी चालू राहावी ही मनापासून विनंती आहे. सर्वांना याचा लाभ मिळावा ही प्रार्थना. बघा ताईंनी खूप छान कमेंट केली आहे. दोघे पण ताईंना म्हणजे त्यांना दोघींना पण पैसे भेटलेले आहेत 1,500 रुपये. तर बघा तुम्हाला पण आज कुणाला पैसे भेटलेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही योजना अशीच चालू राहावी असं तुम्हाला वाटतंय का कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या ताईंना अजून 1 रुपया पण आला नाही त्यांना थोडा नाराज होत्यात ताई. मला माहिती आहे की थोड्या 30 ते 40 लाख ताई अजून बाकी आहे त्यांना 1 रुपया पण आला नाही. काळजी करू नका. आज जवळजवळ 13-14 लाख ताईंना पैसे भेटलेले आहेत. तर उद्या पण टप्पा आहे, परवा पण टप्पा आहे, 13वा पण टप्पा आहे. लक्षात घ्या आज 2 ऑक्टोबर. लक्षात घ्या ना, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही एवढे सारे ताई लाईव्ह आहेत. आज 2 ऑक्टोबर होतं, सुट्टी होती तरी पैसे आले का नाही मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरेच लोक वाईट कमेंट करणारे म्हणत होते की सर 2 ऑक्टोबरला पैसे येणार नाहीत, 2 ऑक्टोबरला सुट्टी असते, बँकेला सुट्टी असते. मी सांगत होतो दररोज पैसे येणार. 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत पैसे येणार म्हणजे येणार. लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगत होतो 25 तारखेपासून ओरडू सांगतोय. बऱ्याच ताईंना असं वाटतं की सर दररोज येतात आम्हाला ओरडू का सांगतात. बऱ्याच ताईंना वाटत असेल की सर दररोज तुम्ही मार्गदर्शन करतात आम्हाला काही पैसे भेटत नाहीयेत. ताईंनो तुमच्यासाठी जर तुमच्या काही चुका होत असतील, तुमचे काही प्रॉब्लेम होत असतील त्याचं सोडवायचं काम मी करत आहे. नवीन काही अपडेट्स आले तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी करत आहे. सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करत आहे. मी माझं काम करतोय. तुम्हाला फायदा होणारच आहे, नक्कीच होणार आहे. लाडक्या बहिणीसारख्या अजून भरपूर साऱ्या योजना आहेत त्यांच्या पण मी डिटेल्स तुम्हाला देत राहणार आहे. काही काळजी करायची गरज नाहीये. पहिली आपण कमेंट या ठिकाणी वाचली. दुसरी प्रश्न या ठिकाणी बघूया. तुमचा पण काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत. आणि ज्या ताईंना पैसे आलेत एकदा कसं वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आज मजा वाटतेय का, आज गोड वाटतंय का, आज हसू येते का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आनंद झालाय का सगळ्यांना एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. ज्या ताईंना पैसे आलेत त्यांनी पटपट लाईक मारून टाकायचं आहे. चला सर वाट पाहून तब्येत खराब झाली आहे, आजपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही. पूनम गुंजाळ मॅडम म्हणतायत की सर वाट पाहून डोळे थकले, वाट पाहून तब्येत खराब झाली किंवा लय टेन्शन आलंय. ताईंनो काळजी करू नका. 100% सांगतो ताई. पूनम गुंजाळ ताई ज्या आहेत 100% सांगतो तुम्ही जाऊन अकाउंटला चेक करा. मोबाईलवर मेसेज जरी आला नसेल अकाउंटला जाऊन चेक करा. 100% पैसे आले असतील म्हणजे असतील. 100% गॅरंटी सांगतो पैसे आले असतील. चेक करा. सकाळी तुम्ही मेसेज केलाय, सकाळच्या व्हिडिओमध्ये हा मेसेज केला होता. आता तुम्हाला मी सांगतोय 100% जाऊन चेक करा पैसे आले असतील अकाउंटला. चला पुढचा प्रश्न. आले सर खूप धन्यवाद. पुढच्या ताई म्हणतायत सर आले पैसे. आज मी सांगतोय भरपूर सारे असे कमेंट आलेत की सर पैसे आले. यस पैसे आले. लक्षात घ्या ताईंनो, लक्षात घ्या. पैसे आले सांगताना तुमचा जिल्हा सांगा, किती रुपये आले आणि जिल्हा सांगायचा आहे. आणि अजून एक छोटा मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला 4,500 रुपये भेटण्याच्या ऐवजी 1,500 कुणाकुणाला आलेत? कारण की बँकेने कपात केली असेल तर त्यांना वरून नोटीस आलेले आहेत पैसे कपात करायची नाही म्हणून. त्याच्यामुळे लवकरात लवकर जाऊन चेक करा. तुम्हाला 4,500 रुपये यायचे होते तर किती आले? 1,500 जर आले असतील तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे की सर मला 4,500 यायचे होते पण आले 1,500 रुपये. तर सगळ्यांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बँक सांगा, कारण की कोणत्या बँकेने कट केलेत, का कट केलेत आपल्याला चेक करावं लागणार आहे. आणि जर त्यांनी कट केले असतील तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी कारवाई करावं लागणार आहे. कारवाई म्हणजे आपण करण्याच्या ऐवजी आपल्याला फक्त लिस्ट पुढे पाठवायचे, वरून गव्हर्नमेंट त्याच्यावर कारवाई करणार आहे. काळजी करू नका. तुमचे पैसे तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार. जरी कपात झाली असेल पैसे 100% भेटणार म्हणजे भेटणार. परत भेटवण्यासाठी आपल्याला कारण सगळे शोधावं लागतील, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. त्याच्यामुळे तुम्ही मदत करायची. तुम्हाला पैसे कधी कट झालेत ते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न. मुंबई मधल्या लोकांना पैसे आलेच नाही, तिथे किती दिवस चालणार? आज येणार, उद्या येणार? ताईंनो सांगतोय आज पैसे आलेत. मुंबई, ठाणे, कोकण सगळ्यांना पैसे आलेत. आज मुंबईच्या ताईंनी जरा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठाण्याच्या ताईंनी पटपट सांगा कुणाकुणाला आज पैसे आलेत. लवकर. रायगडच्या ताई, रत्नागिरीच्या ताई पटपट एकदा कमेंट होऊन जाऊन द्या. नाशिकच्या ताई कोण कोण आहेत? छत्रपती संभाजीनगरच्या ताई कोण आहेत? पुण्याच्या ताई कोण कोण आहेत? नाशिकच्या ताई कोण कोण आहेत? पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा आज कोणाकोणाला पैसे आलेत. तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या. ह्या ताईंना सविता ताई आहे, सविता कदम ताई, तुम्हाला पण पैसे आले असतील जरा ऍप वर जाऊन चेक करा. जर अप्रूव्ड असेल, डीबीटी कंप्लीट असेल 100% सांगतो मुंबईच्या ताईंना
काल पण मी ओरडू सांगत होतो की मुंबईला पैसे आले नव्हते, काल नव्हते आले, पण आज आलेले आहेत. आज तुम्हाला ठामपणे सांगतो, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, तुमचं तिकडं अजून काय कोकणातले सगळे जिल्हे या ठिकाणी पैसे आलेले, पालघर जिल्हा, सगळ्यांना पैसे आज आलेत. जाऊन चेक करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. खूप धन्यवाद पैसे आले तुमच्यामुळे दादा. थँक्यू दादा. बँक पण थँक्यू. ओके, सगळ्यांना थँक्यू. 4,500 रुपये आले ताईंना. तर ताई खूप खूप अभिनंदन, तुमच्या सगळ्यांचं पैसे आलेले आहेत. जरी पैसे आले नसतील काळजी करू नका, 8 तारखेपर्यंत वाट बघायची. 8 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक ताईला पैसे येणार म्हणजे येणार. आणि त्याच्यानंतर दिवाळी बोनस तुम्हाला सांगतोय, दिवाळी बोनस पण तुम्हाला येणार आहे. 3,000 रुपये येईन का 4,500 रुपये येईन का 1,500 रुपये येईन, काळजी करू नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहेत. तर सगळ्यांना कोणाकोणाला पैसे पाहिजे दिवाळी बोनस आणि किती पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या ज्या ताई टेन्शन मध्ये असतील त्या प्रत्येक ताईला व्हिडिओ शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण की दररोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी मी सांगत आहे, शिकवत आहे. मोफत सुरू आहे. तुम्हाला काय पैसे भरायची गरज आहे का मला, की मला पैसे द्यायला तुम्ही आपल्या लाडक्या दादाला काही 1 रुपया द्यायला का नाही. मोफत चालू आहे, मोफत बघायचंय. उगाच दुसरे खराब व्हिडिओ बघण्यापेक्षा, उगाच टाइमपासचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपली माहिती जे देतोय तसले व्हिडिओ बघत बसा. कमीत कमी तुम्हाला त्याच्यातून फायदा भेटेल. नवीन काही पैसे कसे कमवायचे, नवीन कशा स्वरूपात तुम्हाला योजना येणार आहे, त्याचा लाभ कसा भेटेल, तसे व्हिडिओ मी बनवणार आहे. ते व्हिडिओ बघत जा. दुसऱ्यांना पण व्हिडिओ दाखवा, त्यांना पण चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही पण दररोज व्हिडिओ बघत राहा. अशा स्वरूपात नक्कीच तुमचा पण फायदा होणार आहे. त्याच्यामुळे आज इथेच थांबूया. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.